कळंबमधील महिला हत्या प्रकरणातील आरोपीची थरारक माहिती समोर आलेली आहे। महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहासोबत त्याच खोलीमध्ये 2 दिवस झोपला होता। मृतदेह शेजारी बसूनच त्याने जेवणही केलं। मात्र 3 दिवसांनंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्यावर तो महिलेची गाडी घेऊन बाहेर पडला। आरोपी रामेश्वर भोसले हा महिलेचा ड्रायव्हर आहे। सरपंच संतोष देशमुखांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यात येणार होतं। गोपनीय साक्षीदारांचा जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेला आहे। देशमुखांना अडकवण्याच्या प्लॅनसाठी झालेल्या बैठकीमध्ये गोपनीय साक्षीदार उपस्थित होता। सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशी द्या अशी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे। आरोप गँगवर करून एकमेकांना संपवतील असा दावा यावेळेस मनोज जरांगे यांनी केलेला आहे। जालना जिल्ह्यामध्ये 64 मध्यम प्रकल्पांपैकी 2 मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत। 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 28% उपयुक्त पाणीसाठा आहे। दरम्यान जालना तालुक्यामध्ये पीर कल्याण मध्यम प्रकल्प कोरडे ठाक पडल्याने आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना देखील येणाऱ्या काळामध्ये पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत। नांदेडच्या माहूरगडावर चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली। या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान माहूरगडावर श्री रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। या चैत्र नवरात्र उत्सवाच्या दरम्यान माहूरगडावर विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे।